जय शिवराय मित्रांनो, घरकुल योजनेच्या बाबतीत काल शासनानं दोन शासन निर्णय काढलेले आणि या घरकुल योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारचा हिस्सा, राज्य सरकारचा हिस्सा या घरकुल धारकांना मिळणार आहे। आता नेमके हे जे काही दोन शासन निर्णय आलेले आहेत, या अंतर्गत जो मिळणारा हिस्सा आहे तो कोणत्या घरकुल धारकांना मिळणार आहे हे आपण त्या शासन निर्णयामध्येच बघणार आहोत। मात्र तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती असणार आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा। कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी असतील, नागरिक असतील यांच्या फायद्याची माहिती आणण्याचा प्रयत्न करत असतो। म्हणजे जी माहिती आली ती अगोदर देण्याचा आपला प्रयत्न असतो आणि सत्य माहिती देण्याची असते। उगाच कोणत्याही आपण भपाऱ्याही मारित नाही, गप्पाही मारित नाही, लोकांना पाहावं म्हणून कधीच काम करत नाही। तर लोकांना ही माहिती मिळावी हा आपला महत्त्वाचा उद्देश आहे। तर चला आपण ते शासन निर्णय बघूया। घरकुल धारकांसाठी मोठी खुशखबर आहे, कारण या घरकुल धारकांसाठी केंद्र शासनाचा हिस्सा आणि राज्य शासनाचा हिस्सा आणि त्यासंबंधीचे दोन शासन निर्णय काल 16 मार्च 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत। आता या निर्णयामध्ये कोणत्या घरकुल धारकांना निधी दिला जाणार आहे, किती निधी दिला जाणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तो हप्ता तुम्हाला मिळणार आहे का नाही। हा पहिला शासन निर्णय आहे। या शासन निर्णयाअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जमाती TSP उपयोजना घटकाअंतर्गत संदर्भ क्रमांक 7 येथील दिनांक 1/10/2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये वितरित निधीत सुधारणा करण्यात येत असून केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक 1 येथील दिनांक 26/2/2026 रोजीच्या आदेशान्वये प्राप्त सन 2025-26 या वर्षासाठीच्या ड्रॉईंग लिमिटचे मदर सँक्शननुसार एकूण रुपये 337,49,33,000 फक्त व राज्य समरूप हिस्सा आहे 224,99,55,333 फक्त असा केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा हिस्सा कार्यक्रम निधी असे एकूण 562,48,48,333 फक्त एवढा निधी अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता वितरित करण्यास व त्या प्रमाणात खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। असा हा शासन निर्णय पहिला आहे। त्यानंतर मित्रांनो दुसरा शासन निर्णय आहे 16 मार्च 2026 रोजीच निर्गमित करण्यात आलेला आणि या शासन निर्णयानुसार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जाती उपयोजना विघयो घटकाअंतर्गत संदर्भ क्रमांक 7 येथील दिनांक 1/10/2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये वितरित निधीत सुधारणा करण्यात येत असून केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक 1 येथील 26/2/2026 रोजीच्या आदेशान्वये प्राप्त सन 2025-26 या वर्षासाठीचा ड्रॉईंग लिमिटचे मदर सँक्शननुसार एकूण रुपये 154,85,67,000 हा केंद्र सरकारचा आणि समरूप राज्य हिस्सा रुपये 103,23,78,000 फक्त असा राज्य शासनाचा हिस्सा मिळून 258,09,45,000 फक्त एवढा निधी अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता वितरित करण्यास व त्या प्रमाणात खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे। असे हे दोन शासन निर्णय होते आणि या शासन निर्णयाअंतर्गत या घरकुलांचा निधी वितरित केला जाणार आहे। तर तुम्हाला आत्तापर्यंतचा घरकुल निधी मिळालेला आहे का नाही नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।